नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अप्पू जेव्हा नेत्राला रेस्क्यू करण्याचा तिचा प्लॅन सर्वांना समजावून सांगते ते ऐकून सर्वच जण टेन्शनमध्ये येत गप्प होतात। अप्पू विचारते, काय झालंय, तुम्ही काही बोलत का नाही आहात? तेव्हा शशांक म्हणतो, नाही, मला तरी हे अजिबात पटलेलं नाही। तेव्हा अप्पू म्हणते, मग तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन आहे का? तो माणूस खरंच खूप डेंजर आहे आणि मला माझाच प्लॅन बेटर वाटतोय। तेव्हा माई वैतागत म्हणतात, अगं तुला नाही सांगितलेलं कळत नाही का उगीच हट्टाला पेटतीये? तर पन्ना म्हणते, होय, आपण सगळ्यांचे जीव तिथे धारेवर धरायचे आणि तेही कुणासाठी? जिने आपल्याला सगळ्यात जास्त त्रास दिलाय त्या नेत्रासाठी। अगं इतरांचं सोड, परंतु तिने तुला स्वतःला किती त्रास दिलाय? अप्पू सांगते, ती माझ्याशी कसंही वागलेली असली तरी मी नाही ना तिच्याशी तसं वागू शकत। काहीही झालं तरी ती माझी बहीण आहे आणि दुसरं कुणासाठी नाही, परंतु आत्तीसाठी तरी तिची मदत करायचीच आहे। आपण तिला असंच तिच्या नशिबावर नाही ना सोडून देऊ शकत, असं सर्वांना समजावत असते। इतर सर्वजण मात्र गप्पच होतात। तेव्हा अप्पू वैतागत म्हणते, ठीक आहे, तुम्हा कुणाला माझी मदत करायची नाहीये ना, मग मीच एकटी नेत्राताईकडे जाईल। तेव्हा शशांक म्हणतो, अशी कशी एकटी जाशील? ठीक आहे, मी सुद्धा या प्लॅनमध्ये तुझ्या सोबत आहे, दुसरा काही ऑप्शनच नाहीये। त्यानंतर मानसी देखील आता म्हणते की नेत्राला सोडवण्याच्या या प्लॅनमध्ये मी सुद्धा तुझ्या सोबत आहे। आणि ते ऐकून अमेय म्हणतो, अगं तू बरी तर आहेस ना? त्या नेत्राने आपल्या संसारात विष कालवलं होतं। तेव्हा मानसी अमेयला समजावत सांगते, दुसऱ्याच्या वागण्यावरून आपण आपलं वागणं नाही ना ठरवू शकत आणि मुळात ती एक स्त्री आहे, तिला मदत करणं मला कर्तव्य वाटतं आणि यात तुम्ही सुद्धा माझी साथ द्यावी अशीच अपेक्षा आहे। अमेय म्हणतो, मला नाही जमणार हे सगळं। मानसी त्याचा हात हातात घेत सांगते की अप्पूच्या याच धीरावर जेव्हा संकट आलं तेव्हा स्वतःचा संसार पणाला लावून ती पाठीशी उभी होती की नाही? मग आज तिच्याच बहिणीला वाचवायला तिची मदत नाही का करणार हा धीर? तर प्राची देखील सांगते की होय अप्पू, मी सुद्धा तुला हवी ती मदत करेल। माईंना मात्र हे अजिबात पटलेलं नसतं, माईंना अप्पूची खूपच काळजी वाटत असते। तेव्हा शशांक म्हणतो, अगं पण तू का काळजी करतेस? ही थोडीच तिकडे येणार आहे। आणि शशांक अप्पू समोर अट ठेवतो की जर का ती तिकडे आली नाही तरच इतर सर्वजण तिथे जाऊन नेत्राची मदत करणार आणि त्यामुळे अप्पूचा देखील नाविलाज होतो। ती म्हणते की होय, पण तुम्ही सगळे मात्र प्लीज नेत्राताईची मदत करा आणि पुढील प्लॅन सर्वांना समजावून सांगत असते। तर दुसरीकडे नेत्रा मात्र निनाद घरी नसलेला पाहून खिडकीतून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हाच तो घरी परत येतो। नेत्राचा हात धरून खेचतच तिला रूममध्ये बंद करतो। नेत्रा गयावया करत आणि हात जोडतच निनादला सांगते की प्लीज मला इथून जाऊ द्यात, मी नाही राहू शकत इकडे। तेव्हा निनाद रागानेच म्हणतो की होय, मला माहिती आहे, तू तर माझ्या पैशासाठी माझ्यासोबत लग्न केलंस ना, तुझं कधीच माझ्यावर प्रेम नव्हतं। तुझं प्रेम तर तो ऑफिसमधला कोण शशांक कानिटकर त्याच्यावर होतं ना, मग का खेळलीस माझ्या आयुष्याशी? असा नेत्राला प्रश्न करतो। तेव्हा नेत्रा रडतच सांगू लागते की निनाद, मी एकटी पडले होते, माझ्या जवळचं म्हणावं असं कोणीच नव्हतं, त्या जॉब गेला होता, हातात पैसा राहिला नव्हता आणि तितक्यात मला तुम्ही भेटलात। मला वाटलं जर का हातात पैसा आला तर सगळेच प्रॉब्लेम सुटतील आणि म्हणून असं बोलत ती रडायला लागते। तेव्हा निनाद चिडूनच म्हणतो की म्हणून तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंस? नेत्रा हात जोडत आणि गयावया करत म्हणते की चुकलं माझं, प्लीज माफ करा आणि मला जाऊ द्यात। आणि तितक्यात अमेय येऊन आता डोरबेल वाजवतो। तेव्हा निनाद नेत्राला एका रस्सीने बांधून ठेवतो। निनाद आता नेत्राच्या तोंडाला देखील एक पट्टी चिटकवतो आणि बाहेर येऊन दरवाजा उघडतो। अमेय लगेच ऍक्टिंग करत म्हणतो की मी ना प्लंबर आहे, मॅडमनी बोलावले, कुठे मॅडम? तेव्हा निनाद सांगतो, नाही, आमच्या घरात कुठेच लिकेज वगैरे नाहीये। अमेय लगेच आता किचनकडे जातो आणि बोलतो की असं कसं, कुठेतरी पाणी तर मुरतंय ना? आणि लगेच आता त्याचं सगळं सामान बाहेर काढत आजूबाजूला नेत्रा कुठे आहे का ते पाहत असतो।
असतो तेव्हा निनादला त्याच्यावर संशय येतो। तेव्हा निनाद एक मोठा सुरा घेतो आणि अमेयच्या गळ्याशी लावत म्हणतो की काय रे, प्लंबर आहेस म्हणतोय, मला काय वेडा समजलास का? अमेय सांगू लागतो, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी खरंच प्लंबर आहे। निनाद त्याचं काहीही ऐकून घेत नाही आणि खेचतच त्याला नेत्राला बांधून ठेवलेल्या त्या रूममध्ये घेऊन येतो। आता एक रस्सी घेऊन अमेयचे देखील हातपाय बांधून ठेवतो आणि बोलतो की काय रे, मला फसवतोस का? वेडा समजलंय का? या नेत्रानेच तुला इथे बोलावून घेतलंय ना? आणि तेव्हाच मानसी भाजीवाली बनून आत शिरते आणि म्हणते की मॅडम कुठे आहे? मॅडमनेच बोलावले, भाजी घ्यायची ना त्यांना। तेव्हा निनाद म्हणतो, काय हो तुम्ही इथे पहिल्यांदा आलात का? तुम्ही कोण, त्या कमला मावशी की कोण त्या आहात का? तेव्हा मानसी मात्र आजूबाजूला नेत्राला शोधतच असते आणि सांगते की होय, कमला मावशी ना माझी सुद्धा मावशीच आहे आणि ताजी ताजी भाजी आहे, मी सुद्धा इथे तुम्हाला पहिल्यांदाच पाहिले, मॅडम कुठे आहे असं पुन्हा विचारते। तेव्हा निनाद म्हणतो, चला मॅडम आत आहेत, आत घेतील त्या भाजी। मानसी म्हणते, आत कशाला, इथेच बोलवा ना। तेव्हा आता निनाद लगेच तो सुरा मानसीच्या गळ्याला लावतो, म्हणतो की मुकाट्याने येतेस की उचलून घेऊन जाऊ, आणि मानसीला देखील आता त्या खोलीत घेऊन येतो। विचारत असतो, अजून किती साथीदार आहेत तुमचे? तर त्यानंतर पुन्हा एकदा डोरबेल वाजते। प्राची फुलवाली बनून आत शिरते। प्राचीला देखील चाकूचा धाक दाखवत आता त्या खोलीत घेऊन येतो, तिला देखील खुर्चीला बांधून ठेवतो आणि म्हणतो की तुम्ही सगळे मला काय वेडं समजलात का? एवढा मोठा बिझनेस एम्पायर मी काय उगीच असाच उभा केलाय का? ही नेत्रा किती आगाऊ आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, तुम्ही सगळे इथे तिचीच मदत करायला आला आहात ना असं बोलतो। तेव्हा अमेय म्हणतो, अरे तू हे जे काही करतोय ना त्याचे परिणाम खूप वाईट होतील। निनाद सांगतो, अरे परिणामांची चिंता मी नाही करत, ती तुम्ही करा, आणि या नेत्रासारख्या बायकांवर एवढेही परोपकार करण्याची काहीही गरज नाही, तिची ना लायकीच नसते असं बडबडत असतो। आणि तितक्यात पुन्हा एकदा डोरबेल वाजते। निनादची खूपच चिडचिड होते। तेव्हा अमेय बोलतो, शशांक असेल। तर इकडे शशांक आता बाहेरच उभा असतो। तर शशांकला पाहताच निनाद मनाशी म्हणतो, ये मी तुझीच वाट पाहतोय, आता तुझी आणि तुझ्या लाडक्या नेत्राची सोबतच वाट लावतो की नाही ते बघच, असं मनाशी बोलून तो दरवाजा उघडतो। शशांक आत येतो। त्याने पूर्णपणे वेगळीच स्टाईल कॅप्चर केलेली असते, एक खांदा खाली वाकवलेला असतो, केस वेगळ्याच स्टाईलने विंचरलेले असतात आणि आवाज बदलत म्हणतो की मी ना AC रिपेअर करायला आलोय, कुठे तुमचं AC? तेव्हा निनाद म्हणतो, तुम्ही काही आणलं नाही का सोबत? आता शशांक हळू आवाजात पुटपुटतो, नाही, सगळं अमेदा घेऊन गेला, आणि त्यानंतर नाटकं करत सांगतो की नाही, घाईत आलो ना, म्हटलं पहिलं तुमचं काम करून द्यावं, टेस्टर कुठे आहे? त्यानंतर आता निनाद म्हणतो की काय हो, एसीत काय नळ बसवलाय की काय, खूपच पाणी मारतोय तो। तेव्हा शशांक आता हसायला लागतो। तर निनाद लगेच त्याच्या गळ्यावर चाकू ठेवतो, विचारतो की तूच शशांक कानिटकर आहेस ना, नेत्राला तू आवडतोस ना? तेव्हा शशांक म्हणतो, हे बघा, तिचा काहीतरी गैरसमज, तुमचा देखील काहीतरी गैरसमज होतोय, तुमचं असं हे हिंसक वागणं बरोबर नाहीये असं तो निनादला सांगत असतो। निनाद मात्र त्याचं काहीही ऐकून न घेता त्याला देखील त्या खोलीत घेऊन येतो। सर्वांनाच तिथं बांधलेलं पाहून शशांक विचारतो, तुम्ही सगळे ठीक तर आहात ना? तेव्हा अमेय होकार देतो। तर निनाद मात्र इतरांसारखंच रस्सी घेऊन शशांकचे देखील हात आणि पाय बांधून ठेवतो। तर दुसरीकडे अप्पू टेन्शनमध्येच पुन्हा पुन्हा सगळ्यांना कॉल करत असते, परंतु कोणीच तिचा कॉल रिसीव्ह करतच नाही। अप्पूला तिकडे नक्की काय झालं असेल, सगळं ठीक तर असेल ना, या गोष्टीचं खूप टेन्शन येतं। तर दुसरीकडे निनाद नेत्राच्या तोंडाची ती पट्टी काढतो आणि म्हणतो की काय ग, मला माहीत नव्हतं तुझ्यासाठी हे सगळं इतके लोक धावून येतील, काय आहे, शिकार आयती चालून आलीये, तर या शिकाऱ्याचा तरी काय दोष आहे ना? तेव्हा नेत्रा आता गयाबया करत म्हणते की निनाद प्लीज यांना जाऊ द्यात, तुमचा राग माझ्यावर आहे ना, हवं तर माझा जीव घ्या। तेव्हा निनाद चिडूनच म्हणतो की ते तर या सगळ्यांना इथे बोलावण्याच्या आधी विचार करायला हवा होतास। तेव्हा नेत्रा सांगते की नाही, मी यांना नाही बोलावलंय। अप्पू देखील खूपच टेन्शनमध्ये असते। तर पुढील भागात अप्पू जोगतीन बनून नेत्राच्या घरी येते। निनादने तिला देखील पकडलेलं असतं, तिच्या डोक्यावर बंदूक रोखलेली असते। मानसी चिडूनच म्हणते, अप्पू गरोदर आहे हे माहीत असून देखील तू तिच्याशी असं वागतो। तेव्हा निनाद म्हणतो, मी काय तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं नव्हतं, तुम्ही स्वतःच्या पायावर चालत आलात, परंतु जाताने 4 खांद्यांवर जाल।
आता अप्पू इतर सर्वांची आणि स्वतःची सुटका कशी करून घेईल हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।